हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्याला क्लास 8 स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 16 जो आहे, ज्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट या हा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. तर चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपण काय करू, इन जनरल थोडंसं डिस्कशन करू. रिफ्लेक्शन लाईट म्हणजे काय. लाईट एक काय असतं की एक पाथ ऑफ लाईट म्हणतो आपण, किंवा आपल्या घरामध्ये लाईट्स ऑन असतात, ऑफ असतात, अंधार असतो, उजेड असतो, या सगळ्या कन्सेप्ट काय आहेत. तर मला काय सांगायचंय की जेव्हा केव्हा आपण अशा कन्सेप्ट शिकू, रिफ्लेक्शन काय, रिफ्रॅक्शन काय, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. आपल्याला जे काही शिकायचं इथे, आपण जे काही बोर्डवर मी तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर मी कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला. राईट. आपल्याला रट्टा मारून म्हणा किंवा पाठांतर करून कोणतीही गोष्ट सॉल्व्ह होत नाही किंवा ती तुम्हाला कळणार पण नाही. तर आपल्याला काय करायचंय, तर कन्सेप्च्युअल नॉलेज बिल्ड करायचंय. का करायचंय, तर या ज्या कन्सेप्ट आहेत, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला वारंवार तुम्हाला 8वी मध्ये येईल, 9वी मध्ये येईल किंवा 10वी मध्ये परत परत त्या रिपीट होणार आहेत. त्याच्यामुळे काय आहे, तर कन्सेप्ट बेस्ड नॉलेज आपल्याला इथे घ्यायचंय. राईट. तर चला मग आता सुरू करू. रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन काय आहे. राईट. तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, किंवा आपल्या बुक मध्ये त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी ट्राय करण्यासाठी सांगितली. काय आहे ऍक्टिव्हिटी, तर स्विच ऑफ द लाईट इन युअर रूम ऍट नाईट फॉर सम टाइम अँड देन टर्न इट ऑन अगेन. म्हणजे काय, खूप बेसिक ऍक्टिव्हिटी सांगितली. काय सांगितलंय की जेव्हा रात्रीच्या वेळी काय करा, तर तुमच्या रूम मधला लाईट एकदा टर्न ऑफ करा, म्हणजे बंद करा, आणि परत एकदा चालू करा. तुम्हाला काय ऑब्झर्व होईल, तर जो लाईट असतो, राईट, आपल्या घरामध्ये जे बल्ब असतो, त्या बल्ब मधनं काहीतरी रेज आपल्याला बाहेर निघताना आढळतात. सपोज अशा प्रकारचा हा लाईट आपण कन्सिडर करू. बघा, अशा प्रकारचा हा लाईट असतो सपोज. आणि काय होतं, तर इथनं काहीतरी आपल्याला रेज, ते भले आपल्याला डोळ्याने दिसत नाही, आपल्याला डायरेक्ट तो प्रकाश जाणवतो, पण बेसिक कन्सेप्ट काय आहे, तर त्या लाईट हा जो सोर्स आहे तिथपासून काहीतरी रेज आपल्याला किंवा एक प्रकाश जाणवतो. प्रकाश का जाणवतो, तर त्या लाईटमुळे तो प्रकाश जाणवत असतो. राईट. म्हणजे काय, तर स्विच ऑफ जेव्हा करू आपण, तर काय होतं, स्विच ऑफ केल्यानंतर आपल्याला घरामधले ऑब्जेक्ट दिसत नाहीत. बघा, घरामध्ये मग आपल्या अंधार झाला अचानक की आपल्याला दिसत नाही. का नाही दिसत, तर तिथे लाईट नसल्यामुळे. म्हणजे लाईट, बघा, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये लाईट ही गोष्ट किती गरजेची आहे, आणि लाईटशी रिलेटेड मग रिफ्लेक्शन असो किंवा रिफ्रॅक्शन असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे गरजेच्या आहेत. तर मग या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला काय कळतं, की आपण जेव्हा घरामधला लाईट बंद करतो, तर आपल्याला ते ऑब्जेक्ट दिसत नाही. राईट. दिसत नाही म्हणजे काय, तर ते तिथे लाईट प्रेझेंट नसल्यामुळे ते ऑब्जेक्ट दिसत नाही. म्हणजे आपण जे काही बघतो, प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर जी असते, ती कशाचं उदाहरण आपण सांगू शकतो, की ते लाईटमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण दिसू शकतो. मी तुमच्या सोबत इंटरॅक्ट करतोय, राईट, इथे सगळ्या गोष्टी, इथे प्रकाशामध्ये हा बोर्ड वगैरे दिसतोय, तर हे कशामुळं, तर एक लाईट हा एक सोर्स आहे. मग लाईटचे सोर्सेस काय, तर आपला सूर्यापासून लाईट येतो, बरोबर, मग तो कोणत्या तरी गोष्टीवर पडतो. म्हणजे याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, तर बघा, सपोज हा लाईट झाला, आपल्या घरामधला लाईट, आणि हा लाईट जेव्हा आपण ऑन करतो, तर हा एका ऑब्जेक्टवर, सपोज मग इथे काहीतरी ठेवलेलं आहे, सपोज, राईट, हा एक ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे. कन्सेप्ट काय आहे ह्याच्या मागची, किंवा एक सिंपल अशा हे काय आहे, कन्सेप्ट काय आहे, तर बघा, इथनं काय होतं, याच्यापासून एक लाईटचा रेज निघतो, मग या ऑब्जेक्टवर तो पडतो, आणि ऑब्जेक्टवर पडल्यानंतर काय होतं, तो इथून रिफ्लेक्ट होऊन तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, आणि मग काय होतं, आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसायला लागतो. म्हणजे ही गोष्ट काय आहे, की या सोर्स पासून जो घरामधला हा लाईट आहे, तो जेव्हा स्विच ऑन केला, तिथनं काय झालं, त्याच्यापासून रेज गेले किंवा लाईट गेला, तो त्या ऑब्जेक्टवर पडला. कोणताही एक एक्स वाय झेड इथे ऑब्जेक्ट कन्सिडर करा. मग टीव्ही, फॅन, ह्या गोष्टी का दिसतात, तर तो लाईट त्या लाईट मधनं, किंवा आपण स्विच ऑन केल्यानंतर इथनं लाईट गेला, त्या ऑब्जेक्टवर तो पडला, आणि तिथनं रिफ्लेक्ट होऊन तो आपल्या डोळ्यापर्यंत आला, आणि मग तो आपल्याला दिसायला लागला. अशा प्रकारे रिफ्लेक्शन काय आहे, तर आपण ते अजून डिटेल मध्ये बघणारच आहे. बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये त्यांनी काय केलंय, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली बुक मध्ये. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय सांगितलंय, तर बघा, फिट अ व्हाईट पेपर टाईटली ओव्हर अ टेबल ड्रॉइंग. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती वाचण्यापेक्षा आपण काय करू, इमेजेसच्या माध्यमातून ही बघा, अशा प्रकारची एक ऍक्टिव्हिटी त्यांनी सांगितली, की काय करायचंय, एक कोंब घ्यायचा आहे, एका व्हाईट बोर्डवर बघा अशा प्रकारे शीट लावलेली आहे, राईट, आणि एक टॉर्च घ्यायची आहे. तर हा सगळा पूर्ण सेटअप असा आपण केला, आणि घरामधला लाईट पूर्ण म्हणजे बंद केला, राईट. आणि जेव्हा ही टॉर्च आपण ऑन करतोय, ही टॉर्च जेव्हा आपण ऑन करू, जेव्हा इथनं या, मग काय होईल, इथनं रेज जे आहेत, लाईट इथनं काय होईल, पास व्हायला सुरुवात होईल. बघा, मग अशा प्रकारचे रेज आपल्याला दिसत आहेत. बघा,
इथे आपण एक मिरर ठेवलाय मध्ये, राईट. आणि मिरर ठेवल्यामुळे काय झालं बघा, कशा प्रकारचे आपल्याला एक रेज म्हणजे काय दिसतंय आपल्याला इथे कन्सेप्ट काय दिसते किंवा काय आढळतंय, तर रिफ्लेक्शन होतंय. रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतंय बघा, इथनं या कोम मधनं हा लाईट पास झाला, समोर जाऊन तो मिररवर पडला आणि अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे रेज म्हणजे काय बघा, ऑब्झर्वेशन काय, ही ऍक्टिव्हिटी काय आहे. तुम्हाला जर व्यवस्थित ते रीड केलं या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी तिथे जाणवेल की अशा प्रकारचं एक ऑब्झर्वेशन आपल्या बुक मध्ये त्यांनी एवढं क्लिअरली त्यांनी मेन्शन नाही केलेलं की नेमकं काय होतंय. तर ते आपण या बोर्डच्या माध्यमातून एकदम आपल्याला ते क्लिअरली कळतंय की या इथे काहीतरी रिफ्लेक्ट होतंय, रिफ्लेक्शन घडून येते. म्हणजे काय होतंय, तर एका सोर्स पासनं एक लाईट निघतोय, बरोबर. हा सोर्स झाला आपला, इथनं लाईटचे रेज निघाले, ते मिरर मध्ये त्यांचं म्हणजे या कोम मधनं जेव्हा ते पास होतात तर अशा प्रकारचे रेज आपल्याला बघा इथे दिसत आहेत. मग याच्यामधनं आपल्याला काहीतरी शिकायचंय अजून. याच्यामधनं पहिले ऑब्झर्वेशन्स काय येतात आपल्याला, तर आपण ऑब्झर्वेशन्स वाचू. लाईट रेज विच फॉल ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन डिफरंट डायरेक्शन. ज्या मिररवर हे लाईट रेज पडले बघा, लाईट रेज विच फॉल ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये बघा. आपण घरी पण हे हा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा ही ऍक्टिव्हिटी आपण घरी पण परफॉर्म करू शकतो. काय करायचं, एक टॉर्च घ्यायची, राईट. एक टॉर्च घेतली आणि ती टॉर्च जर आपण मिररच्या समोर नेली तर काय होतं, ती त्या मिरर मध्ये जेव्हा आपण ती टॉर्च चमकवतो तर तिथनं आपल्याला काहीतरी रेज बॅकवर्ड आपण जर आपल्या डोळ्यावर चमकला, आपण बऱ्याचदा म्हणतो नाही का, एखादा टॉर्च त्या मिरर मधनं आपण बऱ्याचदा आपल्याला ते खेळायची सवय असते बघा. लहानपणी आपण काय करायचो, एखादा टॉर्च घ्यायचो आणि त्या टॉर्चवर काय, त्या मिररवर काय करायचो, टॉर्चचा प्रकाश टाकायचो आणि मग तो मिरर असा हलवायचो आणि कुणाच्या तरी डोळ्यावर आपण ते चमकवायचो, राईट. ही ऍक्टिव्हिटी, ही जी बेसिक ऍक्टिव्हिटी आहे हेच काय आहे, मग रिफ्लेक्शन आहे. आपण काय करायचो, अशा प्रकारची टॉर्च घ्यायचो लहानपणी, बऱ्याचदा आपल्याला सवय असते अशी टॉर्च, ही एक प्रकारची टॉर्च आहे. इथनं मग काय करायचो, हा मिरर घ्यायचो आपण आणि हा मिरर घेतला की या मिरर मधनं आपण काय करायचो, कोणाच्या चेहऱ्यावर म्हणा कुठे आपण घरामध्ये ते खेळत बसवायचो बघा. त्या मिररची आपल्याला ती तशी इमेज दिसायला लागायची साईड, कुठेही घरामध्ये आपल्याला जिथे पाहिजे आपण जसा तो मिरर ऍडजस्ट करू तशा प्रकारची आपल्याला ती इमेज त्या मिरर मधली किंवा ते प्रकाश आपल्याला वेगवेगळ्या साईडला तो दिसायचा. अशा प्रकारे म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी ऍक्टिव्हिटी आपण लहानपणीपासून करत आलो त्याला काय म्हणायचंय, रिफ्लेक्शन. मग बघा, लाईट रेज विच फॉल ऑन द मिरर गेट रिफ्लेक्टेड अँड ट्रॅव्हल इन डिफरंट डायरेक्शन. द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड एज इन्सिडेंट रेज. आता आपल्याला ह्या गोष्टी एक एक गोष्ट याची उकल करत जाऊ. बघा, मी एक डायग्राम तुमच्या समोर ड्रॉ करतो. आता सपोज हा काय आहे, मिरर. मिरर नेहमी बघा आपण असं दाखवतो मिरर. या रेषा का दाखवल्यात की एक साइडनं तो कोटेड आहे, राईट. मिरर म्हणजे आपल्या घरातला आरसा समजा हा, राईट. तर इथे काय सांगितलंय, सपोज हा रेज आहे एक, अशा प्रकारचा रे आपण त्या मिररवर टाकला. मग आपण पॉइंट वाचू. द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड एज इन्सिडेंट रेज. इन्सिडेंट रे म्हणजे काय, तर सपोज हा मिरर आहे आपल्या घरामधला आणि इथे जर आपण टॉर्च पकडली बघा, हा जर आपला सोर्स असेल, इथे सपोज आपली टॉर्च आहे, तर मग तो टॉर्च मधनं जो रे निघेल तो कशा प्रकारचा येईल, तर अशा प्रकारे तो इथपर्यंत येईल. म्हणजे हा जो रे येतोय याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. शब्दांना घाबरायचं बिलकुल कारण नाही. आपण खूपदा या गोष्टी आपल्या जनरल लाईफ मध्ये बघितलेल्या आहेत, तर ते आपल्याला लगेच कळतं की ज्या सोर्स पासनं तो रे निघाला, मग आपली टॉर्च म्हणा, घरामधला बल्ब म्हणा, जिथनं तो रे निघायला सुरुवात झाली, लगेच ऑन केला टॉर्च, आपल्या घरामधला आपण बल्ब ऑन केला की लगेच तिथनं जे रेज निघायला येणारा जो रे असतो, जो त्या सोर्स पासून निघतोय, त्याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. द पॉइंट ऍट विच अन इन्सिडेंट रे फॉल्स इज कॉल्ड द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. जिथे तो इन्सिडेंट रे बघा, आता इन्सिडेंट रे आला इकडे, ज्या पॉइंटला तो या सरफेसला टच झाला, ज्या पॉइंटला बघा इथे तो टच झालेला दिसतोय, मग या पॉइंटला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पॉइंट ऑफ इन्सिडन्स. बघा एक एक गोष्ट कशी सिंपल वेने मी तुम्हाला सांगतोय. द पॉइंट ऍट विच द इन्सिडेंट रे फॉल्स इज कॉल्ड पॉइंट ऑफ इन्सिडन्स. द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड एज रिफ्लेक्टेड रे. मग बघा पॉइंट काय, द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस, या सरफेसला तो टच झाला आणि मग इथून कसा जाणार तो, तर इथनं असा रिफ्लेक्ट होणार या डायरेक्शनला.
राईट. मग हा जो रिफ्लेक्टेड झाला, इथनं जो रिफ्लेक्ट झाला बघा, इकडनं आला इन्सिडेंट रे, इथे त्याचा कॉन्टॅक्ट झाला या सरफेस सोबत किंवा या मिरर सोबत, त्याला या पॉइंटला काय म्हटलं आपण, पॉइंट ऑफ इन्सिडन्स, आणि इथनं तो रिफ्लेक्ट झाला म्हणून याला काय म्हटलं, रिफ्लेक्टेड रे. नावामध्येच आहे, जिथनं तो रिफ्लेक्ट होतोय त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे. जिकडनं आला त्याला म्हणायचं इन्सिडन्स रे, आणि जिथे तो टच झाला त्या सरफेसला त्याला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. अशा प्रकारे या तीन गोष्टी आपण, म्हणजे हे झाले आपले ऑब्झर्वेशन. बघा आपण काय काय शिकलो, ही ऍक्टिव्हिटी आपण बघितली. या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला काय कळालं, तर रिफ्लेक्शन किंवा रेज कुठेतरी जेव्हा एखाद्या सोर्स पासून लाईट निघतोय तर त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे रेज निघतायत ते आपल्याला इथे कळतायत, राईट. तर या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला हे कळालं. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामधनं तीन गोष्टी शिकलो, की जिथनं रे निघाला किंवा ज्या सोर्स पासून रे येतोय त्याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. जिथे तो टच झाला तो आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स, आणि जिकडे तो गेला त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे. ओके. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन. मग आता आपण आपल्याला काय शिकायचे, तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचे काही लॉज आहेत, राईट. तर हे लॉज शिकण्या अगोदर काय आहे, ही जे डायग्राम आहे इथे मी तुम्हाला काढलेली दाखवतोय, तर ती आपण काय करू, स्टेप बाय स्टेप. मी एक एक स्टेप हीच डायग्राम तुम्हाला इथे रिपीट करून दाखवतोय की त्यांनी ती का काढली कशी. बघा अगोदर आपण ती ऑलरेडी ड्रॉ केली आहे. बघा हे जे आहे PQ. PQ काय आहे, तर हा झाला सरफेस, ज्याला आपण म्हणू हा मिरर झाला. या रेषांनी आपण, या रेषा काय डिनोट करतात, तर तो कोटेड आहे या साईडने. म्हणजे आपला जो मिरर असतो तो बॅक साईडने त्याला असा काहीतरी पुठ्ठा लावलेला असतो ना एक, तर तेच या रेषांनी आपण दाखवतोय. म्हणजे हा झाला काय, तर हा झाला मिरर. बर. मग इन्सिडेंट रे बघा इथे यांनी दाखवला. इन्सिडेंट रे कसा आला बघा, या पॉइंटला बघा, इथनं असा एक रे येतोय आणि तो इथे टच होतोय, ज्याला त्यांनी नाव दिलंय A, आणि इथे तो टच झाला म्हणजे हा झाला पॉइंट O. मग AO काय झाला हा, तर हा झाला इन्सिडेंट रे, म्हणजे जो येतोय इन्सिडेंट रे हा झाला AO, ज्याला. बर. दुसरी एक गोष्ट, नॉर्मल कशी ड्रॉ करायची, इथे त्यांनी नॉर्मल दाखवली. मग हे नॉर्मल काय आहे, तर बघा जिथे इन्सिडेंट रे जिथे टच झाला याला काय म्हटलं आपण, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि या पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो आहे हा, इथे जेव्हा आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू, बघा या पॉइंटला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती कशी येणार, अशी एक स्ट्रेट लाईन ती वरती येणार, राईट. किंवा खाली पण आपण ती काढू शकतो. म्हणजे ही काय झाली आपली नॉर्मल, म्हणजे याला म्हटलं आपण इन्सिडेंट रे, ही झाली नॉर्मल. नॉर्मल कशी काढली आपण, जिथे तो रे जो आहे इन्सिडेंट रे जिथे त्या सरफेसला जिथे टच झाला त्या पॉइंट पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतली, लगेच आपल्याला काय मिळालं, नॉर्मल, ज्याला आपण म्हणतो. आणि रिफ्लेक्टेड रे तर आपल्याला कळालाच, रिफ्लेक्टेड रे इन्सिडेंट रे जर असा आला तर त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला रिफ्लेक्शन होत असतं बघा. म्हणजे तो काय झाला, हा काय झाला, रिफ्लेक्टेड रे. बघा इन्सिडेंट रे काढला आपण, नॉर्मलही काढली आणि रिफ्लेक्टेड रे. बघा हा AO, A to O हा झाला इन्सिडेंट रे, बरोबर. आणि हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे आपल्याला कळाला. आणि O to B, हा O पासून हा इकडे जो गेला त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे. त्याच्यानंतर हा N ज्याला म्हणतो आपण नॉर्मल, राईट. हे तीन गोष्टी आपल्याला कळाल्या, इन्सिडेंट रे कळाला, नॉर्मल कळाला, आणि रिफ्लेक्टेड रे काय आहे ते पण कळाला. पॉइंट ऑफ इन्सिडन्स काय आहे ते पण आपल्याला कळाला. आता अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, बघा. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, इन्सिडन्स काय म्हणजे इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत जो अँगल केलाय त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. नावातच आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, तर इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत जो अँगल केलाय, जो त्यांनी इथे दाखवलाय आय ने. अँगल ऑफ इन्सिडन्स कशाने डिनोट करतात, तर आय ने. बघा इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत जो अँगल करतो किंवा जो अँगल करते त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. मग सेम टू सेम अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय, तर रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल सोबत केलेला अँगल. बघा हा झाला आपला रिफ्लेक्टेड रेने या नॉर्मल सोबत केलेला जो अँगल असतो त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे ह्या दोन गोष्टी पण आपण ऍड केल्या आपल्या नॉलेज मध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. त्याच्यानंतर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स काय,
तर इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत जो अँगल करते किंवा इन्सिडेंट रे नॉर्मल सोबत जो अँगल फॉर्म करते त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मल सोबत जो अँगल तयार करते त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, जो डिनोट करतात आर ने. ओके, तर आता एवढ्या बेसिक गोष्टी आपण हे डायग्राम इकडे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली. राईट, आता आपण येऊ आपल्या लॉज ऑफ मोशन कडे. लॉज ऑफ मोशन्स काय आहेत? सो आता आपण डिस्कस करू लॉज ऑफ मोशन. देयर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन, सॉरी लॉज ऑफ मोशन नाही, सॉरी लॉज ऑफ रिफ्लेक्शन. देयर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे किती लॉज आहेत? तर 3 लॉज आहेत रिफ्लेक्शनचे. तर पहिला लॉ काय आहे? द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. बघा, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली की अँगल ऑफ इन्सिडन्स काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय, नॉर्मल कशी ड्रॉ करायची, त्याच्यानंतर इन्सिडेंट रे कसा ड्रॉ करायचा, रिफ्लेक्टेड रे कसा ड्रॉ करायचा. बघा, या इमेज मध्ये आपण सगळं शिकलोय. मग आता आपण लॉ वाचू. पहिला लॉ काय आहे? द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, बघा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे इथे काय होतोय, तर ए ओ एन हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. बघा मी इथेच तुम्हाला सांगतोय, अँगल कोणता, हा झाला ए, हा इथे ओ आणि एन, म्हणजे अँगल ए ओ एन हा झाला आपला अँगल ऑफ इन्सिडन्स. मग लॉ काय सांगतोय? द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. जो रिफ्लेक्शनचा जो अँगल आहे, कोणता अँगल ऑफ रिफ्लेक्शन सांगा कोणता असेल, तर मग आता बी ओ एन, बरोबर, म्हणजे इक्वल्स टू अँगल बी ओ एन. बघा, हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो आहे, म्हणजे बी हा ओ आणि हा एन हा इक्वल कशाशी आहे, तर अँगल ऑफ इन्सिडन्सशी. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स काय झाला, ए ओ आणि एन. हा झाला आपला पहिला नियम. दोन मिनिट. हा, लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा पहिला लॉ काय सांगतोय, तर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. राईट, हे दोन हा पहिला नियम आपल्याला कळाला. त्याच्यानंतर दुसरा लॉ काय सांगतोय, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. बघा, हा झाला इन्सिडेंट रे, ही झाली आपली नॉर्मल आणि ही झाली रिफ्लेक्टेड रे. या ज्या 3 गोष्टी आहेत बघा, त्या एकाच प्लेन मध्ये. हा झाला पी क्यू, हा मिरर, म्हणजे याच्या वरच्या डायरेक्शनला, म्हणजे हे खाली आहे का कोणी नाही, म्हणजे हे झालं याचं वरचं प्लेन आणि हे झालं याचा खालचं प्लेन. बघा, इकडे कोणी आहे का नाही याच्या वरच्या प्लेन मध्ये, म्हणजे हा जो इन्सिडेंट रे आहे, हा ही जी नॉर्मल आहे आणि ही जी रिफ्लेक्टेड रे आहे, हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत. अँगल ऑफ रिफ्लेक्शन, सॉरी इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्लेन मध्ये आहेत, वरच्या प्लेन मध्ये आहेत. बघा, सगळे या डायग्राम मध्ये तुम्हाला ते अजून व्यवस्थित कळेल की इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे काय आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. हा झाला आपला दुसरा लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आणि तिसरा लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय, तर द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. बघा, जो इन्सिडेंट रे आहे आणि रिफ्लेक्टेड रे आहे, हा काय नॉर्मलच्या काय आहे, अपोजिट डायरेक्शनला. बघा, एकमेकांच्या अपोजिट. हा इकडनं आला असा आणि इथे पॉइंट ऑफ इन्सिडन्स झाला आणि इकडे हा रिफ्लेक्टेड रे केला, म्हणजे नॉर्मलच्या दोघे काय आहे, अपोजिट डायरेक्शनला. हा इकडे आहे म्हणजे इन्सिडेंट रे एका साइडला आहे, तर रिफ्लेक्टेड रे बरोबर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. मग हा झाला आपला तिसरा लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अशा प्रकारे आपण 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन डिस्कस केले. परत एकदा रिपीट करू. पहिला लॉ काय, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो आहे इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. दुसरा जो आहे, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. आणि तिसरा जो नियम आहे, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. अशा प्रकारे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण डिस्कस केले. बघा, आपण परत एकदा रिकॉल करू काय काय शिकलो आपण. रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा टॉपिक आपण सुरू केला. एखाद्या ऑब्जेक्ट पासून कसं रिफ्लेक्शन होतं ते आपण डिस्कस केलं. ही ऍक्टिव्हिटी आपण बघितली. या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला काय कळालं, तर रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं किंवा रेज एखाद्या सोर्स पासून कसे निघतात आणि मग त्याचे वेगवेगळे त्याला आपण नाव दिले की इन्सिडेंट रे. या सोर्स पासून जे रेज निघाले त्याला म्हटलं आपण इन्सिडेंट रे. या मिररवर पडून जे डायव्हर्ट झाले वेगवेगळ्या डायरेक्शनला त्यांना म्हटलं आपण रिफ्लेक्टेड रे. राईट, मग ते आपण या ऑब्झर्वेशन्स मध्ये मांडलं.
तिथे आपण सांगितलं इन्सिडेंट रे काय आहे आपल्याला कळाला, रिफ्लेक्टेड रे काय आहे ते पण आपण समजून घेतलं, आणि हा मिरर हा पण आपण दाखवला, जिथे हा रे टच झाला त्याला म्हटलं आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि मग अशा प्रकारे आपण ही डायग्राम बघितली, ज्याच्यामध्ये आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, आणि मग आपण आलो आपल्या 3 नियमांकडे. हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात की लॉज ऑफ रिफ्लेक्शन डिस्क्राइब करा, मग आपल्याला ते लॉज ऑफ रिफ्लेक्शन सगळे सांगता आले पाहिजे, राईट. तर इथपर्यंत आपण आलोय. नेक्स्ट जो सेशन आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करू. ओके, थँक्यू.